आदिवासी समुदायांच्या विकासाला सरकारचं प्राधान्य। आदिवासी बहुल गावांचं सामाजिक आर्थिक जीवनमान सुधारण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याची पंतप्रधानांची ग्वाही। केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांची अमेरिकेच्या वाणिज्य मंत्र्यांशी चर्चा। संरक्षण, अंतराळ, सेमीकंडक्टर, दूरसंचार, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि स्वच्छ ऊर्जा या क्षेत्रातल्या सहकार्यावर भर। आजपासून नवी दिल्लीत भारतीय नौदलाची हिंद प्रशांत क्षेत्र संवाद ही वार्षिक सर्वोच्च स्तरीय आंतरराष्ट्रीय परिषद। या क्षेत्रातील भूराजकीय स्थिती आणि सुरक्षेवर होणार चर्चा। पश्चिम आशियातल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर UNGA आणि G7 संघटनांची तातडीची बैठक। इराणच्या हल्ल्याचा निषेध। लेबनॉनमध्ये हिजबुल्लाच्या हल्ल्यात 8 इस्रायली सैनिकांचा मृत्यू। इस्रायलच्या सुरक्षेसाठी अमेरिका वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार करत इराणवर आणखी प्रतिबंध लावण्याचं अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांचं सूतोवाच। सूतकताईकारांच्या वेतनात 25% आणि विणकरांच्या वेतनात 7% वाढीचा खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचा निर्णय लागू। खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांवर विशेष सवलत। राज्य शासन आणि OFB टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात वर्धा जिल्ह्यात सामंजस्य करार। 750 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून 15,000 रोजगारांची अपेक्षा। आज घटस्थापनेनं शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ। देवीच्या मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी। राज्यात 3.5 शक्तिपीठांच्या ठिकाणी उत्साहात आराधना। बदलापूर घटनेचा आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारकडून एकसदस्यीय न्यायालयीन आयोगाची स्थापना। संबंधित शाळा संस्थेच्या अध्यक्षांना आणि सचिवांना अटक। महिलांच्या ICC T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला आजपासून शारजा इथं होणार सुरुवात। भारताचा पहिला सामना उद्या न्यूझीलंडशी। आणि जागतिक कनिष्ठ नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताची चौथ्या दिवशी 5 सुवर्ण पदकांची कमाई। या स्पर्धेत भारत 14 पदकांसह पदक तालिकेत आघाडीवर। नमस्कार।